पण तुम्ही ज्या पद्धतीनं उठाव केलात आणि तुम्ही सगळे वेगळा निर्णय घेतलात तुम्ही, ही प्रोसिजर नेमकी कशी सुरू झालेली? केव्हा हे खदखद आहे किंवा ह्याची जाणीव झाली की नाही आता वेगळा निर्णय घ्यावा लागेल किंवा घेण्याच्या तयारीत काही लोक आली? हे बघा, शिवसेनेचे जे आमदार निवडून यायचे किंवा महानगरपालिका असेल, आपण महानगरपालिकेपासून पाहू, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल किंवा आमदारकी असेल किंवा खासदारकी असेल, हे जे निवडून आलेले सगळे जे होते ना, त्यांच्यासाठी कधी जास्त सभा घेतल्यात. आता मी 4 वेळेला आमदार आहे, 10 वर्ष नगरसेवक होतो. माझ्या मतदारसंघामध्ये आजपर्यंत म्हणजे 3, आता ही चौथी, 3 ज्या निवडणुका लढल्यात ना, एक तरी सभा त्यांनी घेतली का? 15 वर्षात एकही सभा नाही. 15 वर्षात एखादी सभा? मग तिथे कशी फाईट आम्ही देत असाल? तरी तुम्ही निवडून येत होतात न आणि तरी- आलातही या परत. कशी फाईट देत असेल? मग हा एवढा याच्यातून जेव्हा कार्यकर्ता, मीच नाही, माझ्यासारखे शेकडो आहेत, ते जेव्हा निवडून येतात त्या टायमाला त्यांचा तुमच्याकडून अपेक्षा काय आहेत? मग तुम्ही आम्हाला सहकार्य करा, तुम्ही आम्हाला आमच्या पाठीवर हात ठेवा. ज्या मतदारसंघातून निवडून आलं त्यांच्या तिथलची कामं असतील, आमच्यासाठी 2 फोन करा. आता मी आमदार आहे, माझ्याकडे माणूस येतात, साहेब त्या पोलीस स्टेशनला फोन करा, त्यांनी आमच्यावर अन्याय केला, असं झालंय. आम्ही उचलतो, फोन लावतो, त्याचं काम होतं, तो तुमच्याशी जोडला जातो ना. आणि तो लक्षात साहेब ठेवतो. दवाखान्यात असं झालंय, माझी मुलगी ऍडमिट आहे, माझा मुलगा ऍडमिट आहे, माझी आई आजारी आहे, एक फोन करा साहेब, डॉक्टर चांगले पाहतील. डॉक्टर द्यायची तीच गोळ्या देत असतो, इंजेक्शन तेच देत असतो. परंतु याला काय वाटतं की साहेबांनी जर फोन केला तर त्या औषधामध्ये सुद्धा चेंजेस येईल आणि माझा पेशंट चांगला होईल. विश्वास. निश्चित आहे, डॉक्टर आपण आपला फोन गेल्यानंतर थोडंसं केअरफुली पाहतात त्या पेशंटकडे. बरोबर. तो आयुष्यामध्ये त्या गोष्टी हा कायमस्वरूपी मनात ठेवतो. आणि म्हणून हे सगळं जेव्हा पद्धती ह्या बंद झाल्या त्या टायमाला खऱ्या अर्थानं नाराजीचा जो आहे ना प्रभाव, तो वाढत गेला. मग एकमेकाला एकमेक बोलत गेलं आणि मग ठरलं की नाही बाबा आता नकोच आता यांच्याबरोबर. त्याच्यानंतर हा सगळा